गोंदिया जिले के आमगांव में बीड़ी कामगार अस्पताल बंद करने के फैसले को विरोध में मजदूर आक्रोशित हो गए। श्रमिकों ने चेतावनी दी है कि अस्पताल बंद किया गया तो वे सड़क पर उतरकर बड़ा आंदोलन करेंगे। गोंदिया जिले के आमगांव में बीड़ी कामगारों के लिए संचालित अस्पताल को बंद करने के प्रस्ताव से श्रमिकों में नाराजगी बढ़ गई है। श्रम और रोजगार मंत्रालय के अंतर्गत चल रहे इस अस्पताल में हजारों बीड़ी कामगार और उनके परिवार उपचार के लिए आते हैं। जानकारी के अनुसार करीब 5000 पंजीकृत बीड़ी कामगार इस सुविधा से जुड़े हैं, जबकि 12000 से अधिक कारीगर अभी भी ऑनलाइन पंजीकरण से वंचित है। प्रतिदिन 20 से 25 मरीज यहाँ इलाज के लिए पहुंचते हैं। इसके अलावा कामगारों के बच्चों को छात्रवृत्ति जैसी सुविधाएं भी दी जाती है। इथे काही दिवस अगोदर महाराष्ट्र शासनाचा एक पत्र आलेला आहे की हे जे दवाखाना आहे आमगाव तालुक्याचा तो गोंदिया इथे शिफ्ट करण्यात येणार आहे आणि इथे जे लाभार्थी आहेत ते जवळपास 26,000 लाभार्थी ज्यांचे जे कार्डधारक आहेत ते आहेत आणि इथे जवळपास 4 तालुक्यातील लोक इथे लाभ घ्यायसाठी येतात। इथे स्कॉलरशिपचे व तपासणीचं काम सुद्धा होते। आम्ही इथे आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि याचा आम्ही पाठपुरावा केंद्र सरकारपर्यंत करू आणि आम्ही मंत्र्या महोदयांना पण आम्ही कळवूया, वेलफेअर कमिशन मध्ये पण आम्ही कळवूया की हे जे आमगावचं जे रुग्णालय आहे, डिस्पेन्सरी आहे ते इथेच राहिली पाहिजे आणि इथे अत्यंत गरज आहे, कारण की जे लाभार्थी आहेत त्यांना शक्य नाही आहे की प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या कामासाठी ते गोंदियाला जातील। अस्पताल को गोंदिया स्थानांतरित करने की चर्चा के बाद बीड़ी कामगारों में भय और असंतोष का माहौल है। कामगारों ने स्पष्ट किया है कि अस्पताल बंद करने के फैसले का तीव्र विरोध किया जाएगा। माझे नाव प्रतिमा भालाधरे। मी इथे बीडी कामगार म्हणून सणारी कार्डाचे औषध घेण्यासाठी आलो आहो। तर मला हा लेटर दिसला आहे अजून, तर मी म्हणलं हा लेटर कशाचा आहे। इथे हा लेटर म्हणजे आपण वाचलो तर आपल्याला असं वाटते की हा कारखाना इथून उठून जाणार आहे असं वाटते, पण 3 तहसीलमधून हा एक कारखाना ह्या बीडी दवाखाना आहे। तर मग हा बीडी दवाखाना हा इथून उठला नाही पाहिजे, गेला नाही पाहिजे। गोरगरीब बिचारे औषध घेतात, इथून औषध आम्हाला मिळत आहे म्हणजे फ्रीमध्ये मार्फत बीडी कार्डामधून आम्हाला औषधी मिळत आहे, स्कॉलरशिप मिळत आहे। मग हा इथून गेला नाही पाहिजे एवढीच मी विनंती करत आहे।